टिवाड हद्दीतील मुरर रोड या कामाची जेव्हा मी प्रत्यक्षात पडताळणी केली तेव्हा त्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड झाले आहे। जे काम करण्यात आलेले आहे त्यामध्ये जे स्टेनलेस स्टील लावलेले आहेत त्याला मॅग्नेट चिकटणे, तसेच रस्त्याला पूर्णपणे भेगा पडलेले आहेत आणि त्या भेगा डांबराने लपवण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी यांनी केलेला आहे। आम्ही याबाबत संबंधित अधिकाऱ्यास तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही। तसेच याबाबत डी पी राठोड या नावाच्या सहाय्यक अभियंता ज्यांच्या हातात टिवाड आहे त्यांना भेटल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही कारवाई करू, परंतु कारवाईचा कोणताच पत्ता नाही। न्यू कन्स्ट्रक्शन नावाचा जो कंत्राटदार आहे त्यांनी या रस्ते कामात भ्रष्टाचार करूनही जर अधिकारी त्यावर कारवाई करत नाहीत तर समजायचं की अधिकारी आणि कंत्राटदार यांची मिलीभगत झालेली आहे। हा पूर्ण जो भ्रष्टाचार आहे तो रस्ते विभागाच्या वतीने मुलुंडमध्येच नव्हे तर यसवाड, येलवाड, चेंबूरवाड, इतर वार्डात झालेला आहे। यापूर्वी रस्ते विभागाच्या वतीने जे भ्रष्टाचार ज्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे त्यांची चौकशी सुरू आहे। हे प्रकरण महानगरपालिकेचं ताजे असतानाच रस्ते विभाग घाटकोपरला जे आहे पंतनगर त्या कार्यालयाच्या वतीने उघड भ्रष्टाचार इथे करण्यात येत आहे आणि हे महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी करीत आहेत। याबाबत उपमुख्य जे अभियंता आहेत त्यांना, तसे कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील कारवाई होत नसेल तर हा पूर्णपणे मुंबई महानगरपालिका व जनतेला अंधार ठेवण्याचा प्रयत्न आहे। माझं असंच म्हणणं आहे की मेसर्स न्यू कन्स्ट्रक्शनवर BMCने कारवाई करायला हवी व कमीत कमी 50 लाखाचा दंड आकारायला हवा व या कामाची सखोल चौकशी समितीमार्फत करायला हवी, जेणेकरून सत्य ते बाहेर येईल आणि या कामातला भ्रष्टाचार हा थांबेल। तर यासाठी आता मुंबई मनपाचे आयुक्त अजय मेहता हे काय कारवाई करतील हे मला वाटते पाहण्यासारखे असेल।